पाहुण्यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी मान्य विलासजी कटारे सर यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानावर आजच्या वर्तमान स्थितीमध्ये त्याचा अर्थ जोडून आपण भविष्यात कशा पद्धतीची वाटचाल केली पाहिजे अशा आशयानं आपण ह्या कार्यशाळेचं आयोजन करतोय. ज्या ठिकाणी कायद्याची रचना केली जाते, कायदा बनवला जातो, अशा ठिकाणी अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना किंवा गुन्हेगाराला सपोर्ट करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि त्यांच्याद्वारे असे चुकीचे कायदे तयार होतात आणि मग त्या कायद्याचा आधार घेऊन लोक समाजामध्ये सर्रास गुन्हा करून त्यातून पळवाट काढण्याचा जेव्हा हरियाणा आणि पंजाबमध्ये इलेक्शन डिक्लेअर होतं तेव्हा तिथले राम रहीम जे काही आहेत, ज्यांना लोक बाबा म्हणतात, या व्यक्तीला पॅरलवरती सुटी होते. थोडक्यात त्याचं असं कुठलं कर्तव्य आहे की त्या कर्तव्याच्या आधारावरती त्याला सुटी भेटते, तर त्याला त्या कर्तव्याच्या आधारावर सुटी न भेटता त्याला राजकीय हस्तक्षेपाच्या आधारे त्याला सुटी दिल्या जाते. त्या सुटीचा फायदा आपल्या पक्षाला कसा होईल हे जेव्हा पाहिलं जातं. साबळे पेठियानगरमध्ये राहतो आणि समितीचा मी कार्याध्यक्ष आहे. तर याच्यावरून दिसून येतं की आपली अभ्यासवृत्ती किती कमी आहे आणि आता जे काही रिलेटेड टू लॉ गायकवाड सरांनी सांगितलं, इट वॉज व्हेरी गुड गिविंग एन एक्झाम्पल्स, कारण की त्यांनी मागेही नेलं, प्रेझेंटमध्येही आणि पाठचं सगळंच कव्हर केलं. सो दॅट वॉज अ गुड थॉट आणि अशा रीतीनेच आपला अभ्यास व्यवस्थित होईल असं मला वाटतं. दोज हू आर प्रेझेंट हिअर, आय रिक्वेस्ट दॅम की त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणीला जबरदस्ती घेऊन यावं आणि हे असे वर्कशॉप अटेंड करावेत आपल्या एरियामध्ये, जेणेकरून येणारी जी पुढची पिढी आहे त्याच्यासाठी आपलं काहीतरी काय म्हणतो खारीचा वाटा. वृत्तीला जेव्हा एखादी स्थगिती मिळते, जसं बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, तर त्या वाक्याचा जर आपण विचार केला तर एक प्रश्न समोर येतो की त्यांनी त्याच्या पाठीमागे किती अभ्यास केला असेल, किती सखोल त्यांचं ज्ञान असेल. आणि आपण आत्ता 2026 मध्ये तो विषय घेत आहोत, तर खरंच कुठेतरी त्यांचे विचार अजून पण आहेत आणि पुढच्या पिढीला पण ते जर द्यायचे असतील, कार्यक्रम आयोजित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संख्येकडे न बघता जेवढे लोक असतील तेवढ्यापर्यंत जर आपण पोहोचलो तर पुढे चालून तेच लोक दुसऱ्यांना देखील साकेत बुद्धविहाराच्या कमिटीचे अभिनंदन करतो. त्यांनी सुंदर असा कार्यशाळा ह्या बुद्धविहारात सातत्याने सुरू करण्याचं धाडस या ठिकाणी दाखवलं. कारण बुद्धविहारा हे मालकीचे बुद्धविहार होत चाललेले आहे. प्रत्येक ठिकाणी आमचंच कसं या ठिकाणी प्राबल्य राहील, आम्हीच जनतेचं कसं प्रबोधन करू, ही मोठी धारणा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या बुद्धविहाराच्या कमिटीचे मी अभिनंदन करतो का त्यांनी अशा फुले शाहू आंबेडकरी स्टडीजच्या कार्यशाळेला या ठिकाणी परमिशन. गुन्हेगारी प्रवृत्तीला वाचवण्यासाठी आजही आमची व्यवस्था काम करते आहे. म्हणजे 2026 मध्ये सुद्धा काही बदल झालेला आपल्याला जाणवत नाही आहे, परंतु दुर्दैवानं आज बाबासाहेबांसारखे वक्ते, बाबासाहेबांसारखे विचारवंत या देशामध्ये नाही आहेत, याची खंत आहे. आणि म्हणून आपल्याला खूप जबाबदारीनं चळवळ पुढं घेऊन जायची आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण एक कार्यशाळा संपन्न करणार आहोत. आत्ताच रामटेके सरांनी सांगितलं की आपण श्रावस्ती इथं 17 मार्चला या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. तिथं विविध राज्यातली लोक त्या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. वर्षापासून या कार्यशाळेचा मेंबर आहे आणि बाबासाहेबांबद्दल इतका अभ्यास माझा झाला या 1.5 वर्षामध्ये आतापर्यंत. तुम्हाला सांगतो हे माझं 100वे भाषण असेल एवढं. त्यामुळे आता जर तुम्हाला हे जर मी बोलताना तुमच्या लक्षात येत असेल की मला ज्या पद्धतीनं मुद्दे पटापटा आठवता, त्याचं कारण हे की मागच्या एवढ्या कार्यशाळेमधून इतका प्रचंड सराव माझा या कार्यशाळेमधून झाला की या कार्यशाळेचं जे उद्देश होतं ऐकणाऱ्या व्यक्तीमध्ये बोलण्याची कॅपॅसिटी निर्माण होणे, ती कशी निर्माण होते त्याचं एक प्रेझेंटेशन तुमच्या समोर दिसलं असेल आणि ते या पद्धतीनं दिसून येतं तुम्हाला.
That is the success of this workshop, and that entire success goes to the Meshram sir who organized that workshop very beautifully. आणि त्यांच्यामुळे हे कौशल्य बऱ्याच प्रमाणात विकसित झालेलं आपल्याला दिसतं. नाही म्हटलं तरी जवळपास 243 विहार उपलब्ध आहेत. शहरामध्ये 243 विहार उपलब्ध असताना त्यातील एक 10-15% विहार जे सोडले तर 85% विहारामध्ये फारसं काहीही घडताना दिसत नाही. त्यातील बहुतांश विहार ही कुलूपबंद आहेत आणि आपण असं म्हणत असतो की विहारे ही चळवळीची केंद्रे झाली पाहिजेत. मग अशा परिस्थितीमध्ये ही विहार चळवळीची केंद्रे कशी होतील हा सुद्धा फार गंभीर मुद्दा आपल्या समोर आहे. आपण सर्वांनीच त्या अनुषंगाने विचार करण्याची नितांत आवश्यक आहे. समाजामध्ये पक्ष संघटना संस्था चालवण्यासाठी जी मॅन पॉवर लागते ती मॅन पॉवर मनुष्यबळ कुठल्याही पक्ष संघटनेकडे उपलब्ध नाही आहे. हे वास्तव आहे. म्हणजे पलीकडच्या बोर्डावरती 25 लोकांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील, पण ते 25 लोक कधीही या कार्यक्रमाचा पुढाकार घेण्यासाठी पुढे येतात असं मी पाहिलेलं नाहीये. मग ते येतील कधी? 14 एप्रिलला येतील, 6 डिसेंबरला येतील, किंवा एखादा धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम असेल तर ते 25च नाही, समाज जीवनात 100 लोक सुद्धा येतील. पण निरंतरपणे बाबासाहेब समजून घेण्यासाठी कुणी फारसे प्रयत्न करताना दिसत आहेत असं माझ्या लक्षात आलेलं नाही. आणि मग पूर्ण देश फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की समाज जीवनातील पक्ष संघटना आणि संस्था चालत नसतील त्याचं प्रमुख कारण हे आहे की त्या पक्ष संघटना आणि संस्थांमध्ये प्रशिक्षित कार्यकर्ते नाही आहेत. आणि ती प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण करण्याच्या अनुषंगाने हे फुलेशाह आंबेडकर स्टडी फाउंडेशन सातत्यानं कार्यरत आहे. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच काळात लक्षात आली होती आणि त्याच काळात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली तेव्हा 1 जुलै 1956ला ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स नावाची संकल्पना बाबासाहेबांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. ती संकल्पना मार्च 1957 पर्यंत चालली. मार्च 1957च्या पुढे 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. किमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांनी ती संकल्पना जर चालविली असती तर आज त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आपणाला जे 50-50 गट पाहायला मिळतात किंवा जी विदारक परिस्थिती पाहायला मिळते ती विदारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नसते. केवळ आपल्याला राजकारणाचा विचार करून चालणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदर्श महापुरुषांनी संकल्पित केलेले जे विचार आहेत त्या विचाराचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला परिणाम पाहायचे असतील तर आपल्याला ट्रेनिंग स्कूल फॉर इंटरेस्ट टू मुवमेंट चालवावे लागेल. म्हणजे संघटनेच्या कुठल्याही अंगात काम करा पण त्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ कशा प्रकारे निर्माण होईल या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्याचाच भाग म्हणून आपण हे फुलेशाह आंबेडकर स्टडी फाउंडेशनच्या अंतर्गत बाबासाहेबांनी आणि आदर्श महापुरुषांची विधानं केलेली आहेत त्या विधानाचे आपण वर्धापन दिन साजरे करत असतो. या 159व्या कार्यशाळेत जमलेले सर्वजण आपला प्रत्येकाने वेळात वेळ काढून ती उपस्थित दर्ज केली अशा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. यानंतर एक सामूहिक फोटो होईल आणि आपला कार्यक्रम संपला असं जाहीर होईल.